सगळं सांग. तात्या तात्या काय झालंय संपलं. आणि असं का पळत आलात? आता होत्याच नव्हतं होणार. संपलं सगळं संपलं. म्हणजे अहो काय होणार नाही तुम्हाला, तुम्ही काय काळजी करू नका. डॉक्टर तात्या सकाळी शेताकडे गेले होते, धावत पळत माघारी आलेत. तेव्हापासून असंच करतात बघा. काय नाही, बीपी वाढलाय त्यांचा. कसली तरी मनात भीती आहे, पण घाबरण्यासारखं काही कारण नाही. मी काही गोळ्या लिहून देतो, बरं आणखी त्यांना आरामच करू दे. चालेल. नामदेव, हा शेताकडे एकदा चक्कर टाकून ये. काय घडलंय ते तिथंच कळेल. बरं येतो जाऊन. ठीक चल, येतो मी. ठीक आहे. दादा सकाळी या रानात कुणाला पाहिलं का हो? नाही म्हणजे कुणी आलं गेलेलं का? नाही रे, मी बी आता चालू. पण का रे? नाही नाही म्हणजे गाडीची चावी हरवली होती ना म्हणून. असं का? सकाळी तिकडे आमची पोरं खेळत होती, बरं त्यांना विचारून बघ. हे समोर रान दिसते ना, हा, हा. त्याच्या पाठीला आमची पाल आहे. तिथं ती पोरं त्यांना विचारून बघ. असं होय. बरं विचारतो मी. ए पोरांनो, काय हो? काय हो? काय रे सकाळी तिकडे रानात तुम्ही खेळत होता ना? कुठं? पलीकडच्या रानात ना? हा? होय, पण काय विचारताय? तिकडे रानात कुंकू आणि लिंबू कुणी टाकलेत माहितीये का? ते होय, आम्हीच टाकले होते. म्हणजे सकाळी आमच्या दोघांच्या शर्यत लागली होती. गोट्याला का हरला की तू? लांबपर्यंत शर्यत मग बघू. नका दुसरं काहीतरी खेळू. दुसरं काय खेळायचं? दुसरं ती मग तोडलेली लिंब आहेत ना, दे. आणि मेंढराचा गुलाल बी दे.